हॅलो विद्यार्थी मित्रो, नमस्कार. आज आपण इयत्ता 7वी सेतू अभ्यासक्रम ब्रिज कोर्सच्या संदर्भात माहिती पाहत आहोत. शैक्षणिक वर्ष 2021-22 हे पाहत आहोत. या सेतू अभ्यासक्रमाचा दुसरा आठवडा सुरू होत आहे. याच्यामध्ये 12 ते 18 दिवसाचा जो काही कार्यक्रम माहिती वगैरे असेल तर ती माहिती वगैरे आज आपण याच्यामध्ये पाहणार आहोत. तत्पूर्वी ही आपण सर्व माहिती बघायची आहे. बघा, सेतू कोर्स म्हणजे नेमकं काय, ह्याच्याबद्दल काय काय माहिती आलेली आहे. सेतू कोर्सच्या संदर्भातली माहिती, वैशिष्ट्ये वगैरे सगळी आपण पाहिलेली आहेतच. ठीक आहे. आता महाराष्ट्र शासनाचा हा जो काही अभ्यासक्रम आहे तो मागील इयत्ता 6वीच्या काही संकल्पनेशी संदर्भ असणारी जी काही माहिती वगैरे असेल तर ती आपल्याला ज्ञात असावी या दृष्टिकोनातून हा सेतू अभ्यासक्रम ब्रिज कोर्स तयार करण्यात आलेला आहे. इयत्ता 7वी विषय सामान्य ज्ञान शैक्षणिक वर्ष 21-22 राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे यांच्यामार्फत हा अभ्यासक्रम आहे. आपण आता पुढं बघूया. ह्याच्यामध्ये काही ज्या काही सूचना वगैरे असतील त्या सूचना वगैरे आहेत, PDF स्वरूपामध्ये मी तुम्हाला पाठवलेलं आहे. ठीक आहे. आता पुढं बघूया. कृती नंबर कृतीपत्रिका ह्या सगळ्या व्यवस्थित आहेत हे आपण बघू शकतोय. त्याच्यानंतर ह्या सर्व कृतीपत्रिका वगैरे आहेत, ही सगळी माहिती आपण पाहिलेली आहे मागील तासाला. बघा, कृतीपत्रिका 7 वगैरे बघितली. आता 12 पासून 18 पर्यंतच्या कृतीपत्रिका आपण पाहणार आहोत. बघा, ही चाचणी परीक्षा, याच्यामध्ये ही पहिली चाचणी परीक्षा आपल्याला सोडवणे हे खूप गरजेचं आहे. आता कृतीपत्रिका याच्यामध्ये सोडवत असताना मी पुन्हा एकदा तुम्हाला माहिती सांगतो. कृतीपत्रिका 9 या कृतीपर्यंत सामान्य विज्ञानची कृतीपत्रिका मध्ये पूर्वतयारी सेतू अभ्यासक्रम चाचणी 1 ही आलेली आहे. याच्यामध्ये सर्व प्रश्न सोडवणे आवश्यक आहे. स्क्रीनशॉट स्वरूपातमध्ये मी ही सर्व चाचणी परीक्षा वगैरे हे आपल्याला देणार आहे. बघा, सर्व प्रश्न सोडवणे आवश्यक आहे. उजव्या बाजूचे अंक गुण दर्शवतात. आवश्यक तेथे आकृती काढायची आहे. बहुपर्यायी प्रश्न वगैरे आलेले आहेत. प्रश्न पहिला बघा, आमचे उपयोग काय आहेत. आता बघा, मातीचे उपयोग काय काय आहेत हे आपण तुम्ही लिहायचे. 3 ओळी दिलेल्या आहेत. या 3 ओळीमध्ये मातीचे उपयोग कोणकोणते आहेत हे आपण लिहायचे आहेत. दुसरं बघा, लाकडाचे उपयोग कोणकोणते आहेत ते बघून आपण लिहायचं आहे. त्याच्यानंतर बघा, मानवनिर्मित आपत्ती व नैसर्गिक आपत्ती गटात विभागणी करून लिहायचं आहे. मोटार अपघात, भूकंप, वादळ, बॉम्बस्फोट, महापूर, युद्ध, सुनामी, वणवा या संदर्भातली माहिती आपण या ठिकाणी लिहायची आहे. याच्यामध्ये मानवनिर्मित आणि नैसर्गिक आपत्ती याच्यामध्ये 2 विभागणी करून लिहायची. त्याच्यानंतर सांगा पाहू मी कोणाशी जोडी लावू ही या ठिकाणी माहिती बघा. उभयचरमध्ये बेडूक येणार आहे किंवा इतर कुठले येणार आहे हे आपण योग्य जोडी लावायची आहे. बाष्पाचं प्रमाण किंवा माहिती ही संदर्भात लावायचं आहे. सूक्ष्मजीव म्हणजे काय हे लावायचं आहे जोडी. सजीवांची लक्षणे, याच्यामध्ये कोणती क्षमता किंवा काय येईल हे आपण बघून गट जोडायचा आहे. खाली दिलेल्या पदार्थांना उष्ण दिल्यास काय होईल ते लिहा. बघा, खाली जे काही पदार्थ दिलेले आहेत बघा, कापूर दिला आहे. कापराचे काही जे काही घटक वगैरे असतील ते घटक दिलेले आहेत. आंबा, वड, हरभरा, ताड याच्यामधला वेगळा घटक जो कोण असेल तो घटक या ठिकाणी बघायचा आहे. तांबे, सोने, लोह, लाकूड यातील वेगळा घटक जो कोणता असेल तर ते बघून लिहायचा आहे. तुझ्या मित्राला किंवा मैत्रिणीला किरकोळ भाजल्यावर तू कोणते प्रथमोपचार करशील ते लिहा. म्हणजे प्रथमोपचार कोणकोणते भाजल्यानंतर करायचे हे लिहायचे आहेत. त्याच्यामध्ये आपण कोणकोणती प्राथमिक तयारी किंवा घटक कोणकोणते सर्व आहेत त्या सर्वांची माहिती आपण त्या ठिकाणी लिहायची आहे. वनस्पतीची आकृती काढून त्याच्यातील खोड, पान, फूल, फळे वगैरे दाखवायची आहेत. मी रेग्युलर टीचिंगच्या वेळेला सुद्धा आपल्याला जी काही वनस्पतींचे काही गुणधर्म म्हणा किंवा वनस्पतींचे काही विविध भाग वगैरे जो काही घटक वगैरे होता हे तुम्हाला मी सांगितलं आहे. त्या ठिकाणी तो भाग या ठिकाणी लिहू शकता. पुढे बघा, कृतीपत्रिका क्रमांक 10 बघा, अस्थिसंस्था व्याख्या, हाडांचे प्रकार या ठिकाणी आलेले आहेत. इयत्ता 6वी प्रकरण 8वं मधले ही माहिती आहे. आपली अस्थिसंस्था व त्वचा ही माहिती बघायची आहे. अस्थिसंस्था म्हणजे हाडाच्या संदर्भातील स्केलेटन स्वरूपामध्ये ही माहिती लिहिलेली आहे. शरीराला विविध आकार देऊन
आधार देणाऱ्या तसेच शरीराच्या आतील नाजूक इंद्रियांचे रक्षण करणाऱ्या संस्थेला अस्थिसंस्था असे म्हणतात. आपल्या शरीरामध्ये असणाऱ्या सर्व हाडांचा आकार एकसारखा नसतो. प्रत्येक हाडे वेगवेगळे आहे. सर्व हाडांचा मिळून एक सांगाडा तयार होतो. सांगाड्यामुळे शरीराला आकार प्राप्त होते. सर्व हाडे खुर्च्या एकत्र मिळून अस्थिसंस्थेची रचना होते. ही बाब या ठिकाणी आपण बघू शकतोय. हाडांची रचना कठीण असते. हाडे लवचिक नसतात. हाडांची रचना मुख्यत्वे 2 घटकांनी बनलेली असते. अस्थिपेशी या जैविक असतात, तर कॅल्शियम कार्बोनेट, कॅल्शियम फॉस्फेट, खनिज या क्षार यांसारखे अजैविक पदार्थापासून हाडे बनतात. कॅल्शियममुळे हाडांना मजबूतपणा येतो. हे आपण बघू शकतो. मानवी अस्थिसंस्थेचे भाग बघू शकता आपण याच्यामध्ये काय काय झालेले आहेत. आपल्या शरीरातील हाडांच्या आकारमानानुसार प्रामुख्याने 4 प्रकार पडतात. ही हाडे शरीरात कुठे असतात यावर आपल्या मित्रांची चर्चा करा. बघा या ठिकाणी आपण बघू शकतोय. चपटी हाडे, लहान हाडे, अनियमित हाडे, लांब हाडे, ही सर्व हाडे हे आपण बघितलं. स्केलेटन्स आपण बघू शकता. कृतीपत्रिका याच्यामध्ये 11 ही सर्व माहिती बघितली आहे गतीच्या स्वरूपातली. 12 आता इथून आपण बघणे हे खूप गरजेचं आहे. याच्यामध्ये स्वयंअध्ययन करणे हे खूप गरजेचं आहे. स्वतःहून झोकून देऊन अभ्यास करणे, वाचन करणे, कन्सेप्ट्स क्लिअर करणे, उदाहरणे सोडवणे, कृतीपत्रिका सोडवणे, त्याच्यासाठी स्वतंत्र वही घालणे खूप आवश्यक आहे. वही घातल्याशिवाय आपल्याला याचे मार्क किंवा गुण आपल्याला नोंदवता येणार नाहीत. हे लक्षात ठेवायचं आहे. पुढे बघा इयत्ता 6वी प्रकरण 9 गती व गतीचे प्रकार. हे बघा गतीचे प्रकार समजून घेऊया. नैक रेषीय गती. एका सरळ रेषेत न जाणाऱ्या वस्तूच्या गतीस नैक रेषीय गती असे म्हणतात. या गतीचे खालील प्रकार आहेत. नैक रेषीय बघा एका सरळ रेषेत न जाणाऱ्या वस्तूच्या गतीस नैक रेषीय गती असे म्हणतात. या गतीचे खालील प्रकार आहेत. आंदोलित गती बघा आंदोलनामुळे प्राप्त होणाऱ्या गतीला आंदोलित गती असे म्हणतात. त्यानंतर पुढं बघा गतीला नियतकालिक गती असे म्हणतात. वर्तुळाकार गती वर्तुळाकार मार्गाने असणाऱ्या वस्तूला वर्तुळाकार गती असे म्हणतात. वर्तुळाकार मार्गाने असणाऱ्या वस्तूला वर्तुळाकार गती असे म्हणतात. यादृच्छिक गती गतीची दिशा व चाल सतत बदलत असते त्या गतीला यादृच्छिक गती असे म्हणतात. हे या ठिकाणी आपण बघू शकता. नियतकालिक गती ज्या गतीमध्ये वस्तू ठराविक वेळेनंतर एका विशिष्ट बिंदूतून पुन्हा पुन्हा जाते त्याला नियतकालिक गती असे म्हणतात. चाल बघा एखादी वस्तू गतिमान असताना तिला एकाच प्रकारची गती असेल असे नाही. एकक कालावधीत वस्तूने पार केलेल्या अंतरास त्या वस्तूची चाल असे म्हणतात. चालीसाठी हे सूत्र दिलेले आहे. पार केलेले अंतर बरोबर छेद अंतर करण्यास लागणारा वेळ हे या ठिकाणी बघायचं आहे. खाली बघा प्रश्न आलेला आहे. सराव करूया. परिसरातील गतिमान असणाऱ्या विविध वस्तूंची यादी करून त्यामध्ये गतीचे कोणकोणते प्रकार दिसतात याचा शोध घ्यायचा आहे. पहिल्या ठिकाणी बघा वर्तुळाकार गती आहे. त्यानंतर दुसरं आहे हे सरळ गती. त्यानंतर फुलपाखरू यादृच्छिक गती. चौथं बघा कोणती गती आहे हे आपण बघून लिहायचं आहे. सराव करून लिहायचं आहे. जर एक वाहन 7 तासामध्ये 350 किलोमीटर अंतर पार करून जात असेल तर एका तासामध्ये किती अंतर पार करते हे सूत्राचा वापर करून काढायचं आहे. हे आपण या ठिकाणी बघायचं आहे. सूत्र मगाशी मी तुम्हाला दिलं त्यानुसार काढायचं आहे. झोपाळ्यावर झोके घेताना झोपाळ्याचे निरीक्षण करावं. गतीचे प्रकार सांगा. बघा झोपाळ्यावर झोके घेत असताना गती कोणकोणत्या प्रकारे काम करत असते हे आपण बघायचं आहे व सांगायचं आहे. आकाशामध्ये पक्षी उडत असताना निरीक्षण करावं. त्यातील गतीचे प्रकार ओळखा. आता आकाशामध्ये ज्यावेळेला पक्षी उडत असतो तर त्यावेळेला तो एकाच ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी लगेच जातो. त्यासोबत त्याला कोणतीही निश्चित दिशा वगैरे नसते. म्हणून ती कोणती गती येईल तर ते आपण बघून त्या ठिकाणी लिहायचं आहे. त्याच्यानंतर बघा एका सरळ रस्त्यावर सायकल चालवत असताना तुम्ही तुमची सायकल व सायकलची चाक याचे निरीक्षण करून गतीचे प्रकार सांगा. सायकलच्या संदर्भातली ही माहिती आहे हे बघून लिहायचं आहे. बल व बलाचे प्रकार. जिज्ञासेतून निर्माण झालेल्या प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी सध्या तपासण्या करतात. अध्ययन निष्पत्ती बघा वस्तूवर कोणत्याही प्रकारे ओढणे व ढकलण्यासाठी लावलेल्या जोरास बल असे म्हणतात. कोणतीही वस्तू हलवण्यासाठी बलाची आवश्यकता असते. तसेच गतिमान वस्तूची दिशा बदलण्यासाठी व तिला थांबवण्यासाठी बलाचा वापर होतो. वस्तूचा आकार बदलण्यासाठी बलाची आवश्यकता असते. बघा पहिल्या चित्रामध्ये असे कॅरिंग, पुशिंग आणि पुलिंग हे 3 प्रकारे बलाचे दिसत आहेत. त्याच्यानंतर होडी बघा होडी हलविणे या संदर्भातील. स्पंजच्या येथील बघा. त्यानंतर फुटबॉलच्या गतीतली ही माहिती बघा. स्नायुबल स्नायूच्या साहाय्याने लावलेल्या बलाला स्नायुबल असे म्हणतात. यांत्रिक बल बघा
तर मार्फत लावल्या गेलेल्या बलाला यांत्रिक बल असे म्हणतात. कृती पहिली बघा, तुम्ही सायकल चालवताना निरीक्षण करावं त्याकरिता कोणकोणती बले कार्य करतात ते ओळखा. हे या ठिकाणी दिलेलं आहे. तुम्ही सायकल चालवताना निरीक्षण करावं त्याकरिता कोणकोणती बले कार्य करतात ते ओळखा. हे ओळखून आपण सांगायचं आहे. एक स्प्रिंग घ्यावं, तिच्या दोन्ही टोकांकडे दाब दाब द्या. याकरिता तुम्ही कोणत्या बलाचा उपयोग केला ते ओळखा. बल कोणते लावले गेले काय ही माहिती आपण या ठिकाणी सांगायची आहे. पुढं बघा, दिलेल्या चित्रामध्ये कोणकोणत्या बलाचा वापर होतो ते ओळखा, त्यावरून खूण करा. आता या ठिकाणी बघा, बैल आहेत. बैल पाला ओढून नेत आहेत. याच्यामध्ये कोणकोणत्या बलाचा उपयोग झाला, तर स्नायुबल आणि यांत्रिक बल. स्नायुबल सुद्धा होऊ शकते व यांत्रिक बल, दोन्ही बलाचा उपयोग या ठिकाणी झालेला आहे. दुसरं बघा, फुटबॉल खेळत असताना चेंडू कशामुळे गतिमान होतो, त्याची दिशा कशी बदलता येते ते सांगा. आता कशा पद्धतीने दिशा बदलता येते हे आपण या ठिकाणी सांगू शकतो. ज्यावेळेला किक मारतो त्यावेळेला दिशा गती ही आपल्याला बदलता येऊ शकते. त्याच्यानंतर पुढं बघा, 14व कृतीपत्रिका आलेली आहे. हां, याच्यामध्ये बलाचे प्रकार, गुरुत्वीय बल व चुंबकीय बल याची माहिती आपण या ठिकाणी सांगायची आहे. जिज्ञासेतून निर्माण झालेल्या प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी साध्या तपासण्या करतात. पृथ्वी जे बल लावून वस्तूंना आपल्याकडे खेचते त्यास गुरुत्वीय बल असे म्हणतात. बघा, गुरुत्वीय बल म्हणजे काय, त्याला ग्रॅव्हिटेशन फोर्स असे म्हणतो. जर एखादी वस्तू आपण वर आकाशात जर समजा टाकली तर ती पुन्हा खालीच येते, त्याला गुरुत्वीय बल असे म्हणतात. पोत्यावरील गुरुत्वीय बल कमी आहे म्हणजेच त्याचे वजन कमी आहे. मोठ्या पोत्यावरील गुरुत्वीय बल जास्त आहे कारण त्याचे वजन जास्त आहे. गुरुत्वीय बल म्हणजेच वस्तूचे वजन होय, हे असं आपण म्हणू शकतोय. बघा, या ठिकाणी झाडातून आंबा हा खालीच पडतो हे या ठिकाणी सांगितलेलं आहे. त्यानंतर बघा, चुंबकीय बल. चुंबकामुळे लावल्या गेलेल्या बलाला चुंबकीय बल असे म्हणतात. बघा, हे चुंबक आहे. बघू शकताय आपण या ठिकाणी, पुन्हा कर्सर खाली घेतोय मी. हां, या ठिकाणी बघा, चुंबक मी पुन्हा खाली घेतलेला आहे. चुंबकामुळे लावल्या गेलेल्या बलाला चुंबकीय बल असे म्हणतात. याच्यानंतर चेंडूवर बल लावून आकाशाकडे फेकल्यानंतर चेंडू थोड्या उंचीवर जाऊन परत खाली येतो, त्यामागील कारण शोधा. तर ते कोणते कारण असेल तर ते गुरुत्वीय बल असते. दुसरं बघा, एका टेबलवर लोखंडी खिळे, काचेचा ग्लास व प्लॅस्टिकची वस्तू ठेवा. त्यानंतर एक चुंबक घेऊन त्या वस्तूजवळ घेऊन त्यामधील कुठली वस्तू चुंबकाकडे आकर्षित होते ते बघा व त्या आकर्षणामधील कारण शोधा. ते आपण कारण शोधून लिहायचं आहे. प्लास्टिकच्या कागदाचे मासे तयार करून एका बाजूला टाचणी लावा व एका भांड्यात घेऊन त्यामध्ये ते मासे सोडा. तरंगतील तेव्हा चुंबक घेऊन पाण्यावरून फिरवा व मासे फिरण्याचे कारण शोधा. हे अशा पद्धतीने या ठिकाणी ही माहिती सांगितली आहे. दुसरं बघा, शास्त्रज्ञ सर आयझॅक न्यूटन व त्याने लावलेल्या संशोधनाबद्दल माहिती गोळा करा. सर आयझॅक न्यूटन हे एक शास्त्रज्ञ होते. त्यांनी गुरुत्वाकर्षण बलाचा शोध लावला होता. न्यूटनच्या संदर्भातले अनेक नियम वगैरे आहेत. ते नियम आपण आपल्या पुस्तकामध्ये म्हणा किंवा सामान्यांच्या पुस्तकामध्ये किंवा पेपर वगैरे माहिती येईल ही माहिती बघून लिहायची आहे. पुढे बघा, मॅग्लेव टेवकरिता वापरलेले वैज्ञानिक तत्व शोधा. चुंबकीय तत्व वापरलेले आहे. जपान या देशामध्ये ही माहिती याचा वापर केलेला आहे हे आपण बघू शकतोय. त्याच्यानंतर कृतीपत्रिका 15 बघा. कृतीपत्रिका 15 याच्यामध्ये काय सांगितलेले आहे, बलाचे प्रकार, घर्षण बल, स्थितिक विद्युत बल व एकत्रित बले. इयत्ता 6वी प्रकरण 10व्यातलं हे आहे. जिज्ञासेतून निर्माण झालेल्या प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी साध्या तपासण्या करतात. बघा, घर्षण बल हे नेहमी गतीच्या विरोधात कार्य करते. जेव्हा दोन पृष्ठभागामध्ये घर्षण होते तेव्हा त्यामध्ये गती ही कमी होत असते. गुळगुळीत पृष्ठभाग यामध्ये घर्षण बल कमी असते, तर खडबडीत पृष्ठभाग यामध्ये घर्षण बल हे जास्त असते. स्थितिक विद्युत बल. घर्षणामुळे रबर, प्लास्टिक, एबोनाइट यासारख्या पदार्थावर विद्युत भार निर्माण होतो. अशा विद्युत भारित पदार्थामध्ये जे बल निर्माण होते त्याला स्थितिक विद्युत बल असे म्हणतात. बघा, स्थितिक विद्युत बल म्हणजे नेमकं काय? स्थितिक विद्युत बलाची माहिती या ठिकाणी सांगितलेली आहे. एकत्रित बले. एखादी क्रिया घडत असताना विविध प्रकारची बले वस्तूवर कार्य करतात, त्याला एकत्रित बल असे म्हणतात.
एकत्रित बलाची माहिती या ठिकाणी सांगितलेली आहे. पुन्हा आपण थोडंसं खाली बघूया. सराव करायच्या संदर्भात एक प्रश्न आला आहे. एका टेबलावर कागदाचे कपडे पसरा व प्लास्टिकचा कंगवा तेल न लावलेल्या केसावर घासून त्याला कागदाच्या कपड्यांजवळ आणा. काय होते ते बघा व त्यामागील कारण सांगा. तर गुरुत्वाकर्षण बल म्हणा किंवा विशिष्ट पद्धतीने कपडे कागदाचे त्याला घर्षले जातात किंवा त्याला चिटकतात, त्याच्यामुळे हे सर्व घटना वगैरे घडत असतात. रेल्वे स्थानकावरील जिन्याच्या उतरणीचा पृष्ठभाग खडबडीत केलेला असतो असे का? बघा, रेल्वे स्थानकावरील जिन्याच्या उतरणीचा भाग खडबडीत केलेला असतो. रेल्वे स्थानकावरील जिन्याच्या उतरणीचा भाग खडबडीत केला असतो कारण का? तर एखादी वस्तू जर समजा येत असेल तर ती त्या ठिकाणी स्टॉप व्हावी, थांबावी, यासाठी यंत्रांना वेळोवेळी तेल दिले जाते. कारण का? बघा, यंत्रणा वेळोवेळी तेल दिले जाते कारण का? तर ते सुस्थितीत राहावेत, वंगण वगैरे घातल्यानंतर चांगले पळतात, स्पीड चांगलं राहतं, खराब होत नाहीत, गंजत नाहीत, म्हणून वेळोवेळी तेल दिलं जातं. ठीक आहे. आता बघा कृतीपत्रिका 16. कृतीपत्रिका 16 बघत असताना इयत्ता 6वीतल्या प्रकरण 11 आणि कार्य आणि ऊर्जा ह्याचा आपण संबंध जोडायचा आहे. दैनंदिन जीवनात शिकत असलेल्या या वैज्ञानिक संकल्पनांचा वापर या ठिकाणी आपल्याला करून घ्यायचा आहे. जेव्हा बल लावून एखाद्या वस्तूचे विस्थापन होते तेव्हा त्याला कार्य झाले असे म्हणतात. बघा, या ठिकाणी मुलगा गाडा चालवत आहे. गाडा चालवत असताना तो कसा चालवत आहे हे आपण या ठिकाणी बघू शकतोय. त्यानंतर खाली बघा, एक मुलगी वजन ओढत आहे. एक लाकडी ठोकळा आहे, त्याच्यामध्ये वजन ठेवल्यावरती ओढत आहे पुढं. सारख्याच यंत्राचे विस्थापन झाले तरी त्या कार्यास जास्त बल लागते, ते कार्य अधिक असते. सारखेच बल लावून जास्त विस्थापन झाले तर ते कार्यही अधिक असते. असे हे आपण अशा तऱ्हेने बघू शकतो. सारखेच बल वापरले असताना जास्त विस्थापन झालेले कार्य अधिक असते. म्हणजेच कार्य मोजण्यासाठी बल आणि झालेले विस्थापन या दोन्हीचा विचार करावा लागतो. आता या ठिकाणी एक उदाहरण हे दिलेलं आहे. या ठिकाणी 4 मीटर 2 मीटर हे या ठिकाणी बघू शकतोय आपण उदाहरण. कार्य ऊर्जा संबंध. कार्य करण्याच्या क्षमतेला ऊर्जा म्हणतात. ऊर्जेचे रूपांतर बलामार्फत कार्यात होते. कार्य करण्याच्या क्षमतेला ऊर्जा म्हणतात. ऊर्जेचे रूपांतर बलामार्फत कार्यात होत असते. आता या ठिकाणी धनुर्धारी जो विद्यार्थी आहे याच्या संदर्भातील माहिती आपल्याला मिळू शकते. पुढं बघा, चला करूया, जरा डोके चालवा. खालील चित्र पाहून विस्थापन, कार्य व परस्पर संबंध थोडक्यात लिहायचा आहे. पदार्थाच्या अंगी असणारी कार्य करण्याची क्षमता म्हणजे ऊर्जा होय. एका मजुराने 4 पाट्या खडी 100 मीटर अंतरावर वाहून नेली. जर त्याने 2 पाट्या अंतरावर वाहून नेली तर टिमटिम कार्य घडेल, समान अधिक कमी. बघा, एका मजुराने 4 पाट्या खडी 100 मीटर अंतरावर वाहून नेली. जर त्याने 2 पाट्या अंतरावर वाहून नेली, दोन पाट्या खडी 200 मीटर आणली तर अधिक कार्य झाले असे आपण म्हणू शकतो. ठीक आहे. पुढे बघा, प्रत्येक क्रिया करताना बल लावणे आवश्यक आहे का? प्रत्येक क्रिया करण्यासाठी बल लावणे हे आवश्यकच आहे. बलामार्फत कार्यात रूपांतर होण्यासाठी कशाची आवश्यकता असते? तर ते आपण लिहायचं आहे. विस्थापन झाले असे केव्हा म्हणता येईल? जेव्हा एखाद्या वस्तूचं कार्य घडून आलं किंवा एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी जर वस्तू गेली तर विस्थापन झालं असं म्हणता येईल. कार्य मोजण्यासाठी कशाचा विचार करावा लागतो? कार्य मोजण्यासाठी कोणत्या घटनेचा किंवा घटकाचा विचार करावा लागतो हे आपण या ठिकाणी लिहायचं आहे. त्याच्यानंतर कृतीपत्रिका 17 बघा, अध्ययन निष्पत्ती वगैरे दिली आहे. दैनंदिन जीवनात शिकत असलेल्या वैज्ञानिक संकल्पनेचा वापर करायचा आहे. प्रकरण 6वीमधील 11 व कार्य ऊर्जा यातील हे बाबी आहेत. यांत्रिक ऊर्जा बघा, यांत्रिक कार्य करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या ऊर्जेला यांत्रिक ऊर्जा असे म्हणतात. स्थितिज ऊर्जा व गतिज ऊर्जा असे यांत्रिक ऊर्जेचे 2 प्रकार आहेत. स्थितिज ऊर्जा स्थितीमुळे व तर गतिज ऊर्जा गतीमुळे प्राप्त होते. स्थितिज ऊर्जा वस्तूच्या विशिष्ट स्थितीमुळे किंवा स्थानामुळे पदार्थात किंवा वस्तूत साठवलेल्या ऊर्जेला स्थितिज ऊर्जा असे म्हणतात. गतिज ऊर्जा बघा, गतीमुळे प्राप्त झालेल्या ऊर्जेला गतिज ऊर्जा असे म्हणतात. उदाहरणार्थ कॅरम खेळताना असणारी स्ट्रायकरला दिलेली ऊर्जा स्थितिज ऊर्जा ही देखील याच ठिकाणी आहे. बघा, उष्णता ऊर्जा बघा, उष्णता हे ऊर्जेचे रूप आहे.
सूर्यप्रकाशामध्ये उष्णता असते. उष्णता ही कॅलरी या एककात मोजतात. हे आपण या ठिकाणी बघितले. एक बहिर्गोल भिंग घेऊन एका कागदासमोर सूर्यप्रकाशात धरा. कागदावर बारीकसा ठिपका दिसेल. अशा प्रकारे भिंग व्यवस्थित धरा. या स्थितीमध्ये भिंग धरून ठेवल्यानंतर आपणास काय दिसते याचे काळजीपूर्वक निरीक्षण करा. असे का होते याचा शोध घ्यायचा. तर त्या ठिकाणी उष्णता एकत्रित होते व त्याच्यातून रिफ्लेक्ट होऊन तो जाळा लागतो. पुढे बघा, शोध घेण्यासारखे काही प्रश्न आहेत. साठवलेले पाणी व धरणातील प्रवाहामध्ये सोडण्यात आलेले पाणी कोणत्या प्रकारची ऊर्जा आढळून येते. तर स्थितीज ऊर्जा त्याच्यामध्ये आढळून येते किंवा इतर काही माहिती किंवा स्थितीज ऊर्जेचं पुन्हा गतिज ऊर्जा, गतिज ऊर्जेचं पुन्हा विद्युत ऊर्जेमध्ये रूपांतर वगैरे होत असतं. पृथ्वीवरील वातावरणाला सूर्याची कशा प्रकारे मदत होते ते लिहा. बघा, पृथ्वीवरील वातावरणाला सूर्याची कशा प्रकारे मदत होते. पृथ्वीवरील वातावरणाला सूर्याची कशा प्रकारे, कारण संपूर्ण सजीवसृष्टी, वनस्पती, झाडे हे सगळं सूर्याला अवलंबून किंवा त्याच्यावरच अवलंबून आहेत. सौर ऊर्जा उपकरणामध्ये सूर्यापासून मिळणाऱ्या कोणत्या ऊर्जेचा वापर केला जातो. बघा, सौर ऊर्जा उपकरणामध्ये सूर्यापासून मिळणाऱ्या कोणत्या ऊर्जेचा वापर केला जातो हे बघून लिहायचं आहे. सौर ऊर्जेचा वापर केला जातो. ऊर्जा स्रोत कशाला म्हणतात. ज्याच्यापासून आपल्याला ऊर्जा मिळते तर त्याला ऊर्जा स्रोत असे म्हणतात. आता या ठिकाणी 18 बघा, ऊर्जेची रूपे: प्रकाश ऊर्जा, ध्वनी ऊर्जा, रासायनिक ऊर्जा. इयत्ता 6वी, प्रकरण 11, कार्य आणि ऊर्जा. प्रक्रिया व घटना कशा स्पष्ट होतात ते लिहा. ऊर्जेची रूपे, रचना, उपलब्ध स्रोतांचा वापर. प्रकाश ऊर्जा बघा, सूर्यप्रकाशाच्या साहाय्याने वनस्पती आपले अन्न तयार करतात. म्हणजे प्रकाश ऊर्जेचे रूपांतरण अन्नातील रासायनिक ऊर्जेत होते. या ऊर्जेचा वापर वनस्पती आणि प्राणी त्यांची कामे करण्यासाठी करतात. म्हणजे प्रकाश हे ऊर्जेचे रूप आहे. ध्वनी ऊर्जा, मोठ्या आवाजामुळे खिडक्यांच्या काचांना तडे गेलेले तुम्ही पाहिले असेल. त्याचप्रमाणे खेळण्यातील काही मोटारींची हालचाल नियंत्रित करण्यासाठी ध्वनीचा वापर केला जातो. म्हणजेच ध्वनीमुळे काही कार्य होतात हे यावर आपल्याला लक्षात येऊ शकते. रासायनिक ऊर्जा बघा, लाकूड जळले की त्याच्यापासून प्रकाश मिळतो. जवळपासचा आवाज देखील याच्यामध्ये येतो. त्याच्यानंतर वास देखील येत असतो. लेड बॅटरीच्या ॲसिडमध्ये होणाऱ्या रासायनिक ऊर्जेचे रूपांतर विद्युत ऊर्जेमध्ये होते. रासायनिक क्रियेमधून मिळणाऱ्या ऊर्जेला रासायनिक ऊर्जा असे म्हणतात. त्याच्यानंतर खाली बघा, दिवाळीमध्ये तुम्ही जे स्फोटके फोडतात त्यात कोणत्या प्रकारची ऊर्जा सुटलेली असते. तर त्याच्यामध्ये विशिष्ट प्रकारे अशी रासायनिक ऊर्जा असते. उदाहरण द्यायचं आहे. प्रकाश ऊर्जेचे उदाहरण, ध्वनी ऊर्जेचे उदाहरण, रासायनिक ऊर्जेचे उदाहरण. प्रत्येक प्रकारचे घटकाचे 2-2 उदाहरण लिहायचे आहे. आपल्या घरात, परिसरात कोणकोणत्या ऊर्जेची उदाहरणे तुम्हाला बघायला मिळतात. आपल्या मित्रांशी चर्चा करून लिहा. आता या ठिकाणी उदाहरणे आपण बघू शकतोय. आता जो काही कृतीपत्रिका 18वी आहे ही या ठिकाणी आपण बघू शकता. ही खूप महत्त्वाची आहे. आता बघा, विज्ञान 2, विज्ञान, सामान्य विज्ञान, कृतीपत्रिका 10 ते 18. 18वी ही कृतीपत्रिका आहे ती म्हणजेच एक चाचणी स्वरूपच दिलेली आहे. बघा काय म्हटले, पहिला प्रश्न, घड्याळातील काट्याची गती. घड्याळातील काट्याची गती ही कोणकोणत्या स्वरूपाची असू शकते हे असं विचारलेलं आहे प्रश्न. तर ते वर्तुळाकार, नियतकालिक अशा स्वरूपाची देखील घड्याळाची काट्याची गती असे होऊ शकते. एक मी उदाहरण सांगितलं, आपण देखील लिहायचं आहे. दुसरा प्रश्न बघा, त्वचेच्या थरातील पेशीतील रंगद्रव्य, टिंब नावे लिहायचे आहेत. यंत्राद्वारा लावलेले बल, कोणते बल ते लिहायचं. पोषक तत्वे कोणती आहेत ती पोषक तत्वे लिहायची आहेत. त्याच्यानंतर प्रश्न दुसऱ्यामध्ये बघा, उर्विका कशाला म्हणतात. रेषीय गतीचे प्रकार किती व कोणते आहेत ते लिहायचं आहे. त्यानंतर जीवनसत्व ब व क हे जल अविद्राव्य आहेत. हे कोणते काय आहे ते बघून लिहायचं आहे. जीवनसत्व ड रक्त साकळण्यास मदत करते. शरीराची झीज भरून काढण्यासाठी स्निग्ध पदार्थाची आवश्यकता असते. चुकी वस्तू हे लिहायचं आहे. त्याच्यानंतर खाली बघा, वयस्क व्यक्तींच्या त्वचेवर सुरकुत्या पडू लागतात का, तर ते बघून आपण वाचन करून अभ्यास करून लिहायचा आहे. सूर्यमालेतील ग्रह सूर्याभोवती फिरतात का फिरतात ते बघून लिहायचं आहे. खालील पदार्थातून कोणते जीवनसत्व मिळते, त्या जीवनसत्वाभावी कोणता विकार होतो हे बघून लिहायचं आहे. जीवनसत्व कोणकोणते आलेले आहेत बघा, हे बघून लिहायचं आहे. ठीक आहे.